च्या जेएम विशेषमधली दुसरी महत्त्वाची बातमी महानगरपालिका ठाणे निवडणुकीसंदर्भात। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भरपूर राजकीय फटाके फुटणार हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। आता तुम्ही म्हणाल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पर्धा तर होणारच, त्यात काय विशेष? तर विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये आपापसातच जास्त फटाके फुटण्याची शक्यता आहे। याचं कारण आहे भाजपा आणि शिवसेनेमधील चढाओढ। यामध्ये फोडणी पडली आहे ती गणेश नाईकांच्या एंट्रीनं। नेमकं काय सुरू आहे ठाण्यात पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। ठाणे मुंबईचं सख्ख भावंड अशी ओळख असलेल्या या शहराचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय। उपमुख्यमंत्री आणि ठाण्यातील सगळ्यात मोठे नेते एकनाथ शिंदे हे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्याचा आपला गड राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार हे उघड आहे। पण शिंदेंच्या या प्रयत्नांना भाजप सुरुंग लावणार की काय अशी परिस्थिती आहे। याचे संकेत गेल्या अनेक महिन्यांपासून मिळत होते, पण कालच्या एका निर्णयानं हे जवळपास पक्क झाले। नवी मुंबईचे फायर ब्रँड भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना भाजपनं ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमले। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधले वाद हे जगजाहीर आहे, कारण एकनाथ शिंदेंचा उदय होण्याआधीपासूनच नवी मुंबईमधले महत्त्वाचे राजकीय नेते म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे। त्यामुळेच गणेश नाईक हे शिंदेंना अनेक अर्थांनी ज्युनियर मानतात असं ठाण्यातले राजकीय जाणकार सांगतात। नाईकांची बोलण्याची शैली देखील सडेतोड। ऑक्टोबर महिन्यात एका कार्यक्रमात त्यांनी शिवसेनेबद्दल काय वक्तव्य केलं हे तुम्हीच बघा। आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटवलं जात असेल त्या शहरात। मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे। जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत। नाईकांनी शिवसेना नेत्यांचं वर्णन नालायक असं केलं, पण त्यांच्या पक्षानं समज देणं तर दूरच त्यावर साधी प्रतिक्रियाही दिली नाही। पक्षाचे जिल्हा निवडणूक प्रभारी नेमण्याच्या घोषणेलाही भाजपनं साधारण निर्णय म्हटले आणि फारसं महत्त्व दिलं नाही। संपूर्ण मॉनिटरिंग निवडणूक प्रभारी करणार आहेत। ठाणे जरी गणेश नाईकाकडे असेल त्यांनी महायुतीची चर्चा त्यांनी करायची आहे। त्यामध्ये मग माननीय अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी त्या ठिकाणी काही वाटलं तर इंटरव्हेन्शन करतीलच, काही ठिकाणी आम्ही करू। पण माननीय अध्यक्षांनी जो काल निर्णय घेतला तो निवडणुकीच्या संपूर्ण मॉनिटरिंगचा घेतला आहे। मला वाटतं यातनं निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण सुलभ होईल। ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या अगोदर कधीही भाजप आणि शिवसेनेची युती झालेली नाही। दोनही पक्ष स्वतंत्र लढून नंतर एकत्र आले। यावर्षी मात्र भाजपनं ठाण्यामध्ये आपलाच महापौर बसणार अशी घोषणा केली आहे। मस्के देखील म्हणतात गेल्या अनेक वर्षांना महापौर बसला होता, यंदा देखील महापौर काय भूमिका आहे भाजप? प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे। आम्ही सांगितले की आमचा महापौर बसेल, प्रत्येक पक्ष हे मांडत राहणार आहे। जायलाच पाहिजे, कोणाची जहागिरी नसते। संबंध ठिकाणी हे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवल्यावर पदाधिकाऱ्यांनी जायला पाहिजे आणि ते जात राहणार। केळकर यांना ठाम विश्वास असला तरी ते तितकंसं सोपंही नाहीये। आम्ही हे का म्हणतोय यासाठी हे पक्षीय बलाबल बघा। 2017 मधलं ठाणे महानगरपालिकेतलं पक्षीय बलाबल: शिवसेना 67 जागा, भाजप 23, राष्ट्रवादी काँग्रेस 36, काँग्रेस 3, MIM 2। जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर ठाण्यात शिंदेंचं पारडं जड झालं। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेतल्या माजी नगरसेवकांचं सध्याचं बलाबल: शिवसेनेकडे 79, ठाकरे गटाकडे 3, भाजपकडे 24, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 11, काँग्रेसकडे 3 तर MIM कडे 2 असं आहे। याचा अर्थ ठाण्यातील 61 नगरसेवक सध्या एकनाथ शिंदेंकडे। त्यामुळे आपला महापौर बसवायचा असेल तर भाजपला प्रचंड प्रयत्न करावे लागणार हे नक्की। पण समजा भाजपचा विजय नाही झाला पण भाजपच्या जागा वाढल्या तर तोही एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का असेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। तर शिवसेना आणि भाजपासाठी ठाणे महानगरपालिका इतकी महत्त्वाची का आहे ते पाहूयात। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपाचे अनेक आमदार आहेत। ठाणे महानगरपालिकेत मात्र गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे। आधी आनंद दिघे आणि नंतर एकनाथ शिंदे ठाण्याचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत।
ठाण्यामध्ये आतापर्यंत एकदाही भाजपाचा महापौर झाला नाहीये। शिवसेनेच्या वर्चस्वामुळे ठाणे शहरात भाजपा फारसा वाढू शकला नाहीये। बाळासाहेब ठाकरे आणि महाजन मुंडेंच्या काळात मुंबई ठाणे शिवसेनेचा असा अलिखित करार झाला होता। मात्र 2014 मध्ये मोदी शहा सत्तेत आल्यावर समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली। मित्रपक्ष काहीसे दुखावले तरी चालतील, पण पक्ष वाढला पाहिजे यासाठी जोखीम घेण्यास मोदी शहांनी तयारी सुरू केली। 2017 मध्ये देखील भाजपा शिवसेना स्वतंत्र लढले, मात्र भाजपला फारसं यश आलं नाही। यंदा मुंबईमध्ये युती झाली तरी ठाण्यात युती होण्याची शक्यता अतिशय कमी आहे।